आजची रेसिपी ही घरातल्या प्रत्येकासाठी म्हणजे महिला असेल, पुरुष असेल किंवा वयोवृद्ध असतील, त्याचप्रमाणे आपली लहान मुलं असतील, या सर्वांसाठीच उपयुक्त अशी ही रेसिपी आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या रेसिपीबरोबरच या रेसिपीमध्ये काय काय गुण आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. शेवग्याची शेंग ही फक्त भाजीच आहे असं नाही, तर ह्या शेवग्याच्या शेंगेचे अनेक फायदे आहेत. जर का तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणाला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल किंवा जर कोणाला संधिवाताचा त्रास असेल, हृदयरोगाचा त्रास असेल, त्याचप्रमाणे तुमच्या मुलांच्या रक्तामध्ये किंवा आपल्या मोठ्या माणसांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असेल, त्याचप्रमाणे पचनक्रियेचा देखील कोणाला प्रॉब्लेम असेल, तर या सगळ्यांसाठी ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजेच आपल्या शेवग्याची शेंग अतिशय उपयुक्त आहे. जेव्हा आपण बाजारात जातो त्यावेळेस एक लक्षात घ्यायचं, शेवग्याची शेंग अशी दाटसर वगैरे अशी व्यवस्थित बघून आणायची, ज्याच्यामध्ये गाभा जास्त प्रमाणात असेल अशी मोठी बघून आणायची. छोटे छोटे बघून आणायचे नाही, त्याच्यामध्ये काही गाभा वगैरे नसतो जास्त, त्यासाठी अशा मोठ्या बघून अशा घेऊन यायच्या. त्या घेऊन आल्यानंतर त्या व्यवस्थित चिरून वगैरे त्यांची वरची जी साल असते, शिरा असतात, त्या व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. तर घरामध्ये कोणाला मुतखडा असेल तर त्यांच्यासाठी देखील ही शेवग्याची शेंग अतिशय उपयुक्त असते. कावीळ असेल तर त्यासाठी देखील ही उपयुक्त ठरते. तर अशा प्रकारे या शिरा वगैरे मी या ठिकाणी काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही देखील अशा छान अशा शिरा या ठिकाणी काढून घ्या आणि त्या शेंगा व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या ठिकाणी आपण सुकी भाजी बनवणार आहोत, जी आपण मुलांच्या टिफिनसाठी, त्याचप्रमाणे आपल्या मोठ्या माणसांसाठी देखील आपण टिफिनसाठी नेऊ शकतो. तर या ठिकाणी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं. त्यानंतर या चिरलेल्या शेंगा त्याच्यामध्ये टाकून घेतल्या. या शेंगा आपण पूर्णपणे शिजवून न घेता थोडंफार 50% आपण या ठिकाणी अर्ध्या कच्च्या या ठिकाणी शिजवून घेणार आहोत. या शेवग्याच्या शेंगाचा अजून एक फायदा सांगते, म्हणजे आपल्या महिलांसाठी त्याचप्रमाणे पुरुषांसाठी सुद्धा लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी देखील या शेंगेचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्याचप्रमाणे सर्दी असेल, खोकला, कफ यासारख्या समस्यांवरती सुद्धा शेवग्याचं जर का आपण सूप पिलो तर ते देखील त्या ठिकाणी उपयुक्त असतं. तर या ठिकाणी मी जिरं, मोहरी आणि कढीपत्ता छान असा तडतडून त्या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, शेवग्याचं झाड हे 300 अधिक रोग बरं करतं. त्याचमुळे शेवग्याला अमृत देखील म्हटलं जातं. म्हणजे खूप सारे महत्त्व बघा या ठिकाणी या शेवग्याचं आहे. तर नक्कीच ही रेसिपी आपल्या घरामध्ये ट्राय करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. चला, या ठिकाणी बघा मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो आणि मीडियम साईजचे 2 कांदे या ठिकाणी चिरून घेतलेत. आणि या पद्धतीने या ठिकाणी छान असे खरपूस होईपर्यंत, टोमॅटो चांगला मेल्ट होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. कढीपत्ता या ठिकाणी व्यवस्थित तडतडूनच घ्यायचा, जिरं, मोहरी वगैरे ते देखील. तर या ठिकाणी बघू शकता, हे कांदा टोमॅटो व्यवस्थित लवकर शिजलं जावं यासाठी मी या ठिकाणी मीठ टाकून घेतले. मीठ टाकून ते छान असं परतून द्यायचं आणि त्याच्यावरती जरासं थोडा वेळ 5 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं, जेणेकरून ते टोमॅटो वगैरे व्यवस्थित छान शिजलं जाईल. तुम्हाला जर का तुमच्या मुलांचं वजन वाढवायचं असेल, मुलांबरोबर घरातही अनेक मोठी माणसं असतील किंवा आपल्या मुलांसाठी सुद्धा खास जर का वजन वाढवायचं असेल, तर या शेवग्याच्या शेंगेचा त्यांच्या आहारामध्ये तुम्ही वापर करा. कोणाला ब्लड प्रेशर असेल घरामध्ये, त्याचप्रमाणे याचं ना कॅल्शियम, प्रोटीन, विटॅमिन्स ह्या गोष्टी देखील यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. तर या ठिकाणी मी रेसिपीमध्ये बघा तुम्ही लाल तिखट, त्याचप्रमाणे आपला गरम मसाला, हळद आणि कॉर्नर म्हणजे धना पावडर ही देखील या ठिकाणी यूज केलेली आहे. रेसिपी करत असताना नेहमी लक्षात ठेवा, आपण जे काही कच्चे मसाले यूज करतोय ते व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी भाजून घ्यायचे, तरच त्या भाजीला चव अतिशय छान लागते. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का आमचूर पावडर असेल तर ती देखील या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी तुम्हाला यूज करायची आहे. या ठिकाणी हा मसाला मी व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे जो आमचा सातारा भागामध्ये वापरला जातो तो मसाला, लसूण खोबऱ्याचा मसाला.
कोथिंबीर असेल तर कोथिंबीर देखील तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकता. तर या ठिकाणी बघू शकता लसूण खोबरं या ठिकाणी मी सुकं वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरं देखील वापरू शकता. या ठिकाणी मुगाची डाळ आहे, मी ही भिजत ठेवली होती. मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्हाला चण्याची डाळ वापरायची असेल तर तुम्ही चण्याची डाळ देखील वापरू शकता, पण ती व्यवस्थित अगोदरच चांगली भिजत ठेवा, कारण चण्याची डाळ लवकर शिजत नाही. तर या ठिकाणी मी मुगाची डाळ छान त्या ठिकाणी भिजवून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकून ती देखील छान परतून घेतली. मुगाची डाळ परतून झाल्यानंतर आपण जे या शेंगा अर्धवट अशा कच्च्या वगैरे ठेवू, म्हणजे थोडेसे शिजून घेतले त्या 50% पर्यंत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी जास्त शिजून घेतलेली नाही. जास्त शिजून घेतली तर त्याचा काय होईल, सगळा राडा, म्हणजे ती सगळ्या अशा व्यवस्थित फ्राय वगैरे केल्या जाणार नाही, म्हणजे व्यवस्थित मिक्स होणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता मी चांगलं मिश्रण चांगलं असं परतून घेतलं. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही थंड पाणी किंवा कोमट पाण्याचा वापर करू शकता. आता आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे, त्याच्यामुळे पाणी जास्त ॲड करायचं नाही. दुसरी गोष्ट, आपण ह्या अगोदरच अर्ध कच्च्या अशा शिजवून घेतलेल्या होत्या आणि मीठ देखील याच्यामध्ये यूज अगोदर आपण केलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं मीठ या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आणि त्याच्यावरती तुम्ही झाकण ठेवून द्यायचे. व्हिडिओ पूर्णपणे पहा, याच्यामध्ये सुकी भाजी बरोबरच मी पातळ भाजीची देखील रेसिपी दाखवलेली आहे. यामध्ये आता याला उकळ फुटलेली आहे. यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट या ठिकाणी यूज करणार आहोत. शेंगदाण्याच्या कूटाच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरलं तर अतिशय उत्तम, पण शेंगदाण्याचा कूट वापरला तर तेही छान आहे, कारण मुलांच्या कॅल्शियमच्या वाढीसाठी आपल्याला नक्की शेंगदाण्याचा देखील या ठिकाणी वापर होत असतो. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. या ठिकाणी सुकी भाजी आपली तयार आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही कोथिंबीर वगैरे या ठिकाणी टाकून द्यायची. मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे, मोठ्या माणसांना तर आहेच आहे, पण मुलांच्या टिफिनसाठी रोज उठून काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला पडतो. तर या ठिकाणी ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. भाजी अतिशय छान झाली होती. माझ्या घरामध्ये सगळ्यांनी आवडीने खूप खाल्ली, अगदी माझ्या मुलांनी देखील. तर या ठिकाणी अशा पद्धतीने सुकी भाजी तुम्ही घरी ट्राय करा. मुलांच्या टिफिनसाठी असेल किंवा अहोंच्या टिफिनसाठी देखील उपयुक्त आहे. तर चला आता या ठिकाणी आपण पातळ भाजी कशी बनवायची हे देखील या ठिकाणी पाहणार आहोत. तर नुसतीच पातळ भाजीमध्ये शेवग्याची शेंग खाणं कधी कधी काही जणांना आवडत नाही, तर त्यासाठी आपण त्यामध्ये बटाटा देखील ॲड करणार आहोत. या ठिकाणी पातळ भाजीसाठी मी 5 ते 6 शेंगा या ठिकाणी घेतल्या. 5 ते 6 शेंगा या ठिकाणी घेतल्या आणि एक मीडियम साईजचा बटाटा या ठिकाणी घेतला. तुम्हाला हवं असेल तर बटाट्याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. तर ते स्वच्छ चिरून वगैरे धुवून घेतलं. त्यानंतर या ठिकाणी 2 मीडियम साईजचे टोमॅटो, एकदम लालसर असले टोमॅटो या ठिकाणी मी यूज केले. त्यानंतर कांदा वगैरे 1 ते 1.5, म्हणजे मी म्हणते एक मीडियम साईजचा आणि एक छोटा कांदा. तर या ठिकाणी मी व्यवस्थित चिरून त्या ठिकाणी भाजून घेतले. त्यानंतर ते मिक्सरमधून देखील बारीक करून घेतलेला आहे. या ठिकाणी कढीपत्ता, प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता तुम्हाला टाकायचाच आहे, कारण अलीकडे आपण बघतो केसांचे वगैरे खूप साऱ्या समस्या त्या ठिकाणी उद्भवत असतात. त्याचप्रमाणे अजून एक सांगायचं राहून गेलं, शेवग्याच्या शेंगेचा अजून एक फायदा म्हणजे डोळ्यांसाठी, केसांसाठी देखील शेवग्याची शेंग अतिशय उपयुक्त आहे चकाकी येण्यासाठी. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी हा बारीक केलेला मसाला या ठिकाणी टाकून घेतला आणि मसाला म्हणाल तर गरम मसाला, त्याचप्रमाणे धना पावडर, आलं लसणाची पेस्ट या ठिकाणी मी वापरलेली आहे, हळद, लाल तिखट या ठिकाणी वापरलेलं आहे. तर हा मसाला देखील तुम्ही छान असा परतून घ्यायचा, भाजून घ्यायचा. असा मसाला परतून घेतल्यानंतर 2 मिनटं याच्यावरती देखील झाकण ठेवून द्या. मसाला छान भाजून द्या आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता मी मसाला खूप छान भाजून घेतला आहे. त्याला अंगचं तेल किंवा पाणी व्यवस्थित छान सुटलेलं आहे. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे या शेंगा. तर या शेंगा मी शिजवून वगैरे घेतल्या नव्हत्या. पातळ भाजीला नेहमी लक्षात ठेवा, शेंगा शिजून घेऊ नकात, डायरेक्ट शिजायला टाका. या ठिकाणी असाच मसाला किती छान दिसतोय बघा. अशी देखील तुम्ही सुकी भाजी बनवू शकता, बटाट्याची, शेवग्याची शेंगाची. तर नक्कीच ही रेसिपी देखील तुम्ही घरी ट्राय करा. आता याच्यामध्ये तुम्ही कोमट पाणी यूज केलं तरीही चालेल किंवा थंड पाणी यूज केलं तरीही चालेल.
आपण कोमट पाणी का म्हणतो, गरम पाणी का म्हणतो, कारण भाजीला खूप छान असा तवंग त्या ठिकाणी येतो. दुसरी गोष्ट म्हणजे भाजी पटकन शिजली जाते. तर या ठिकाणी 2 ग्लास एवढंच मी या ठिकाणी पाणी या ठिकाणी यूज केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी वापर करा. आणि मीठ या ठिकाणी वरून टाकून घ्यायचं आहे. याला छान अशी उकळी येऊन द्यायची, छान असं शिजून द्यायचं आणि गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा, फुल करायचा नाही तर काय होतं हेही तुम्हाला सांगते. भाजीवरचा जो हा तवंग आहे हा पूर्णपणे निघून जातो, भाजी खूप वेगळी दिसते. तुम्ही भाजी कितीही टेस्टिंग छान करा तर देखील आपली भाजी जर का वरून छान दिसत असेल तर ते ताटात घेतले आपल्याला भाजी खाण्याचा उत्साह त्या ठिकाणी निर्माण होतो. याचा अनुभव तुम्हाला देखील असेल. तर या ठिकाणी आपली भाजी शिजून तयार आहे. याच्यात देखील आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहोत. आणि आता भाजी खायची कशाबरोबर, तर बाजरीची भाकरी, चपाती किंवा ज्वारीची भाकरी. या ठिकाणी मी छान अशी बाजरीची भाकरी या ठिकाणी थापून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता माझी बाजरीची भाकरी कशा पद्धतीने फुगलेली आहे. टमकन अशी बाजरीची भाकरी माझी फुगलेली आहे. गरम गरम बाजरीची भाकरी आणि शेवग्याची शेंग मस्तच. तर नक्कीच आपल्या मुलांना, घरातल्या प्रत्येक माणसांनी ही शेवग्याची शेंग खाल्ली पाहिजे. नक्कीच ही शेवग्याची शेंग तुम्ही आहारामध्ये ॲड करा, कारण शेवग्याची शेंग, पान, फूल, फळ याचा प्रत्येकाचा या ठिकाणी औषधी असा उपयोग ह्या शेवग्याच्या शेंगेचा आहे. तर नक्कीच आपल्या आहारामध्ये शेवग्याची शेंग ॲड करा. आपल्या मुलांच्या टिफिनसाठी, त्याचप्रमाणे अहोंच्या टिफिनसाठी या रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.